तर नमस्कार भावंनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन एका लय भारी व्हिडिओमध्ये। तर भावंनो, आज आपण एकदम खतरनाक विषयावरती व्हिडिओ जो आहे आपण आणलाय। तर बऱ्याच जणांची या टॉपिकवरती मागणी होती, तर फायनली आपण व्हिडिओ जो आहे तो आपण आणलाय। आणि आज मी तुम्हाला अशा 3 वेबसाईट जे आहे तुम्हाला सांगणार आहे की तिथून तुम्ही अनलिमिटेड बॅकग्राऊंड जे तुम्ही घेऊ शकता। आणि हे जे काही बॅकग्राऊंड आहे ते क्रिएट करण्यासाठी याचा जो काही रेफरन्स आहे तुम्ही तो घेऊ शकता। आणि या जे काही वेबसाईट आहे तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी खूप हेल्प जी तर ती या वेबसाईटची होईल तुम्हाला। आणि या बॅकग्राऊंड घेऊन तुम्ही खूप सारे बॅकग्राऊंड जे तुम्ही स्वतःहून क्रिएट करू शकता। तर अनलिमिटेड बॅकग्राऊंड भेटतील आणि एकदम कडक बॅकग्राऊंड जे मी स्वतः यूज करतो ते वेबसाईट जे आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा। तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर अजून तर लवकरच जाऊन चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण असेच व्हिडिओ जे ते आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर आता फायनली आपण वेबसाईट जी आहे ते आपण बघूया। तर म्हणून पहिली जी काही वेबसाईट आहे तर ती आपली पिंटरेस्ट आहे। तर नक्कीच मी तुम्हाला आणि तिसरी जी काही वेबसाईट आहे तर ती मोस्ट फेवरेट वेबसाईट आहे माझी। तर नक्की ती बघण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, कारण की एकदम खतरनाक वेबसाईट जी तुम्हाला सांगणार आहे मी शेवटी। तिसरी जी काही वेबसाईट आहे ती तुम्हाला सांगणार आहे एकदम खतरनाक आहे आणि ती पर्सनली मी जी ती यूज करतो तर तुम्हाला पण ती सांगेल मी। तर पहिली जी काही ॲप आहे तर ती पिंटरेस्ट आहे। तर तुम्ही बऱ्याच जणांनी ॲप ऐकलीसुद्धा असेल। ती वेबसाईट पण आहे आणि ॲप पण आहे। तर तुम्ही ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता एकदम फ्रीमध्ये, प्ले स्टोर तुम्हाला भेटून जाईल। तर नक्कीच तिसरी जी काही वेबसाईट आहे ती माझी मोस्ट फेवरेट वेबसाईट आहे। तर तुम्हाला ती पाहिजे असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तिथं तुम्हाला खूप सारे बॅकग्राऊंड जे तुम्हाला इथं फ्रीमध्ये तुम्हाला भेटतील। तर पहिल्यांदा आपण पिंटरेस्ट ही जी काही वेबसाईट आहे ती आपण ओपन केली तर तुम्हाला इथं खूप सारे रेफरन्स जे तुम्हाला बघायला भेटतील बॅकग्राऊंडचे। तर त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही स्वतःहून तुमचं जे काही बॅकग्राऊंड असेल ते तुम्ही क्रिएट करू शकता। तर पहिल्यांदा आपली जी काही वेबसाईट आहे तुम्हाला इथं खूप सारं तुम्हाला मटेरियल पण भेटेल आपल्या डिझाईन करण्यासाठी। तर डिझाईनमध्ये या वेबसाईटची खूप हेल्प जी तुम्हाला होऊ शकते। तर मी वेबसाईट बनतो आहे, तर ही वेबसाईट पण आहे आणि ॲप पण आहे। तर अँड्रॉईडमध्ये ही ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि PC यूजर असाल तर नक्की तुम्ही वेबसाईट जी ती याची वापरू शकता। तर फ्रीमध्ये एकदम खतरनाक वेबसाईट आहे। तर ती मागच्या 3 वर्षापासून ही जी काही वेबसाईट आहे तर ती मी वापरतो आहे। तर त्याचा बॅकग्राऊंडचा रेफरन्स जो आहे तुम्ही घेऊ शकता। तर याला तुम्ही फोटोशॉपमध्ये किंवा पिक्सलमध्ये ब्लर करू शकता आणि एकदम आपल्या बॅकग्राऊंडसाठी तुम्ही हे जे काही बॅकग्राऊंड आहे तुम्ही वापरू शकता। तर मध्ये या बॅकग्राऊंडची खूप ट्रेंडिंगला आले होते हे बॅकग्राऊंड होऊ शकता तुम्ही। अशा प्रकारचे बॅकग्राऊंड जे त्या मागच्या वेळेस खूप ट्रेंडिंगला आला होता। तर नक्कीच तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे बॅकग्राऊंड जे तुम्ही घेऊ शकता इथूनच। तर पाहू शकता अशा प्रकारचे बॅकग्राऊंड जे आपण मागे बनवत होतो तर नक्की तुम्ही अशा प्रकारचे बॅकग्राऊंड जे ते तुम्ही घेऊ शकता आणि तुमचं बॅकग्राऊंड जे तुम्ही इझिली क्रिएट करू शकता। तर मागच्या वेळेस अशा प्रकारच्या बॅकग्राऊंडची स्टाईल जी ती आली होती आपल्या मार्केटमध्ये, तर तुम्हाला नक्कीच बघितलं असेल तुम्ही। तर ते बॅकग्राऊंड जे ते मी इथूनच घेत होतो तर नक्की तुम्ही ते पाहू शकता। तुमच्यासमोर सर्व गोष्टी जे आहे ते मी शेअर करतो आहे, पाहू शकता अशा प्रकारच्या बॅकग्राऊंडची स्टाईल जी ते आपल्या मार्केटमध्ये आली होती। तर तुम्ही अशा प्रकारचे बॅकग्राऊंड जे तुम्ही आत्तासुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता। तर त्यात काय विषय नाही पाहून खूप सारे तुम्हाला बॅकग्राऊंड इथं भेटतील, पाहू शकता अशा प्रकारचे बॅकग्राऊंड तुम्हाला भरपूर अशा बॅकग्राऊंड जे तुम्हाला इथून भेटून जातील। त्यात तुम्ही थोडं ब्लर करून आणि एलिमेंट्स PNG अशा प्रकारच्या गोष्टी जे तेव्हा तुम्ही यूज करून तुमचं जे काही बॅकग्राऊंड असेल ते तुम्ही क्रिएट करू शकता। तर फुल HD आणि एकदम खतरनाक बॅकग्राऊंड जे तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे। तर प्रॉपर ही जी काही पहिली जी काही वेबसाईट आहे तुमच्यासाठी सांगितली मी आणि तुम्हाला म्हटलं आहे की तिसरी जी काही वेबसाईट आहे तर ती एकदम मोस्ट फेवरेट वेबसाईट आहे। तर ती पाहण्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण की परत एकदा सांगतोय, पुन्हा सांगतोय, कारण की तुम्हाला खूप फायदा जो आहे तो तुम्हाला होऊन जाईल त्या तिसरी वेबसाईटचा। तर नक्की तुम्ही ती वेबसाईट बघा, त्यात काही विषय नाही, अशा प्रकारचे बॅकग्राऊंड पण तुम्ही घेऊ शकता। तर मी तुम्हाला तिसरी जी काही वेबसाईट आहे ती तुम्हाला दाखवतो मी। तर आपण सिम्पल गुगलला येऊया आणि फ्रीपिक, बऱ्याच जणांना माहिती असेल तर फ्रीपिक ही जी काही वेबसाईट आहे तर ती खास ग्राफिक डिझाईनसाठी तयार केली। तर त्यात तुम्हाला ग्राफिक डिझाईन क्षेत्रामधील फोटोग्राफी क्षेत्रामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला इथे भेटून जातील। फोटोग्राफर असेल किंवा ग्राफिक डिझाईन असेल यांच्यासाठी वेबसाईटची ती तयार केली गेली। तर नक्की तुम्ही इथं तुम्ही सर्च करा बॅकग्राऊंड, तर तुम्हाला सिम्पल बॅकग्राऊंड जे तुम्हाला भेटून जातील। याचा रेफरन्स घेऊन तुम्ही आपल्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही सर्च करा। तर तुम्ही जर बॅकग्राऊंड सर्च करशील तुम्हाला अशा खास रिझल्ट जे तुम्हाला बघायला भेटणार नाही आहे, तर त्यासाठी काय सर्च करावं ते तुम्हाला दाखवतो मी। तर त्यासाठी तुम्ही सर्च करा, तुम्हाला 2 मिनटं दाखवतो मी। तर यासाठी तुम्ही सर्च करा फॉग बॅकग्राऊंड। तर सिम्पल सर्च करा फॉग बॅकग्राऊंड, तर अशा प्रकारचे बॅकग्राऊंड तुम्हाला भेटून जातील
आणि तुम्हाला अशा प्रकारचे रील जर तुम्हाला बघायला भेटत असेल, तुम्ही एक गोष्टी तुम्ही सर्च करा स्काय बॅकग्राऊंड. तर भाऊ प्रॉपर स्कायचा रेफरन्स होईल तुम्ही घेऊ शकता आपल्या बॅनरसाठी. तर प्रॉपर तुम्हाला इथं बॅकग्राऊंडचे रेफरन्स जे तुम्हाला बघायला भेटतील, या रेफरन्सला तुम्ही ब्लर करून तुम्ही आपल्या बॅनरमध्ये तुम्ही वापरू शकता. एकदम इझिली गोष्टी आहे आणि तुम्हाला प्रॉपर सांगितलं आहे देखील मी. तर भाऊ आपली जी काही तिसरी जी काही वेबसाईट आहे, तर ती माझी मोस्ट फेवरेट वेबसाईट आहे. तर ते तुम्हाला दाखवतो मी. तर ही वेबसाईट एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की इथूनच मी आत्ता लेटेस्ट जे काही बॅकग्राऊंड तयार करतो आहे मी बॅनरसाठी, तर ते तुम्ही पाहिले असतील. तर याच वेबसाईटमधून मी तयार करतो. तर तुम्हाला दाखवतो मी. तर वेबसाईटचं नाव जे काय ते तुम्हाला सांगतो मी. तर वेबसाईटचं नाव जे तर डेविन आर्ट आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. तर डेविन आर्ट AI. तर AIचा वापर करून बॅकग्राऊंड जे ते क्रिएट करत असतो. तर पहिली जी काही वेबसाईट आहे ती नाही आहे. तर दुसरी जी काही वेबसाईट आहे ती तुम्हाला क्लिक करतो मी याच्यावरती. तर डेविन आर्ट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर प्रॉपर इथं तुम्हाला बॅकग्राऊंड जे तुम्हाला बघायला भेटतील म्हणून एकदम खतरनाक बॅकग्राऊंड जे तुम्हाला बघायला भेटतील. आणि याचा रेफरन्स घेऊन जो तुम्ही एकदम खतरनाक बॅकग्राऊंड जे तुम्ही क्रिएट करू शकता. तर मी इथून प्रॉपर बॅकग्राऊंड जे तुम्ही घेत असतो म्हणून. तर तुम्हाला तुम्ही बघत असाल आपले इंस्टाग्रामवरती. तर मोर रिझल्ट्सवरती मी क्लिक करतो. तर तुम्हाला भरपूर अशा गोष्टी जे आहेत तुम्हाला बघायला भेटतील. तर एकदम खतरनाक रेफरन्स आहे म्हणून तुम्ही त्या गोष्टींचा घेऊ शकता. तर प्रॉपर तुम्हाला दाखवून देतो मी सगळ्या गोष्टी जे आहे तुमच्यासमोर मी क्लिअर करतो आहे. तर प्रॉपर बाकीच्या पेड देखील आहे. तर आपल्याला फ्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी जे आहे तुम्हाला इथं बघायला भेटतील. तर एकदम प्रॉपर म्हणून बॅकग्राऊंडचा रेफरन्स जो आहे तुम्ही घेऊ शकता. तर मी तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्याचा बॅकग्राऊंडला ब्लर करा आणि अशा प्रकारच्या गोष्टींचा रेफरन्स जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. तर प्रॉपर बॅकग्राऊंड जे ते तुम्ही घेऊ शकता यातून. तर नक्कीच एकदम खतरनाक वेबसाईट आहे म्हणून मी डेविन आर्ट. तर प्रॉपर AI जनरेट बॅकग्राऊंड जे तुम्हाला इथं बघायला भेटतील. तर प्रॉपर बॅकग्राऊंड म्हणून एकदम खतरनाक बनतात. जसं तुम्हाला थंबनेलला दाखवलं आहे मी. तर तशा प्रकारचं बॅकग्राऊंड जे ते आपण इथूनच क्रिएट करतो. तर तुम्ही ते बघा. प्रॉपर दाखवतो मी तुम्हाला. तर नक्कीच प्रॉपर तर बघू शकता भाऊ एकदम अनलिमिटेड बॅकग्राऊंड जे तुम्हाला बघायला भेटतील. तर डाउनलोड कसं करायचं तुम्हाला दाखवतो मी. तर सिम्पल आपल्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं. तर नुसतं तुम्ही स्क्रीनला टच करून ठेवलं आणि इथं तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. डाउनलोड इमेज. तर प्रॉपर इमेज जी म्हणजे डाउनलोड होऊन जाईल. ओपन करून दाखवतो मी. तर प्रॉपर भाऊ इमेज जी तुमच्यासमोर येऊन जाईल. तर भाऊ एकदम खतरनाक वेबसाईट आहे. तुम्हाला तिन्ही जे काही वेबसाईट आहे तुम्हाला कशा वाटल्या आणि याचा यूज देखील कसा करायचा त्याच्यावर देखील व्हिडिओ येईल. तर नक्कीच व्हिडिओ जो आहे तो खरंच लाईक करून टाका व्हिडिओला. तर पुढे पण एकदम खतरनाक व्हिडिओ जे ते आपले येणार आहे. तर काहीतरी नॉलेज जे तुम्हाला मी सांगणार आहे आपल्या ग्राफिक डिझाईन क्षेत्रामधील.